मध्ये महाराष्ट्राची अवस्था बघितली तर आता दुर्दैवानं देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। या विषयावर सभापतीमध्ये मागच्या वेळी देखील चर्चा झाली। मुख्यमंत्री महोदयांनी एनडीपीएस ऍक्ट मध्ये बदल करून पजेशनची जो कायदा आहे तो बदलायचा प्रयत्न करणार म्हणून त्या ठिकाणी सांगितलं। म्हणजे आज पजेशनची जी रिक्वायरमेंट आहे किंवा एवढं सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी कारवाई करतो तो बदलणार म्हणून सांगितलं। एनटीएफ बदल मागच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। एनटीएफ तुम्ही स्थापन केले, 346 पदाची भरती तुम्ही काढली, 200च भरती झालेली आहे, अजून 146 पदं तुमची रिक्त आहेत। मी सूचना त्यावेळी सभापती महोदय काय केले होते, आपण ते खातं सांभाळेल। गडचिरोलीला जो नियम आहे ह्या ड्रग्ज बद्दल जर हे शासन खऱ्या अर्थानं सिरियस असेल, ह्याची व्याप्ती एवढी आहे, एका वर्षात 14 कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कारवाई झाले। किती? 14 कारखाने एमडी तयार करणारे 14 कारखाने। ह्याला राजाश्रय असल्याशिवाय हे होते का या राज्यामध्ये? राजाश्रय असणार म्हणूनच झालेला आहे। 14 ठाणे असू दे, पालघर असू दे, नवी मुंबई असू दे, सातारा असू दे किंवा या ठिकाणी सांगली असू दे, रायगड असू दे, या सगळ्या जिल्ह्यामध्ये सभापती मध्ये 14 एमडी करणारे कारखाने या ठिकाणी झाले। मग हे होईपर्यंत पोलीस खातं काय करते? डीआरआयने रेड केल्यावर साताऱ्याचे पोलीस जागे झाले माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? तोपर्यंत खातं जागा झालं नव्हतं। म्हणजे डीआरआय रेड करते तोपर्यंत उघड्या डोळ्याने या ठिकाणी चाललं होतं। माझा सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी, तिकडे लाडक्या बहिणीला 1500 रुपये तिकडे द्यायचं चाललंय, इकडे लाडका भाऊ जिवंत राहणार आहे का नाही त्याची काळजी पहिली घ्या। लाडका भाऊ उद्याची पिढी उद्ध्वस्त चालल्या। आमच्या कोल्हापूरमध्ये परवा आंबेवाडीमध्ये एका सरपंचाचं तलवार घेऊन तक्रार केली, ड्रग्ज पितात म्हणून तक्रार केली, म्हणून त्या ठिकाणी तलवार घेऊन लोक मारायला गेले ड्रगिस्ट। म्हणजे एवढी अवस्था वाईट या ठिकाणी झालेली आहे। आणि म्हणून शासनानं फक्त एनटीएफ करून उपयोग नाही, त्याला मी म्हटलं तसं गडचिरोलीला नियम आहे सभापती महोदय, जिल्हा पोलीस प्रमुख तिथले जबाबदारी घेतल्यानंतर त्याला 40 पोस्टिंगचा अधिकार आहे, त्याला 40 पोस्टिंग ते करा, मग कारवाई या ठिकाणी होतील, अधिकारी देखील स्वतःहून जातील। 346 मध्ये 200 भरलेले आहेत तुम्ही, 146 त्या ठिकाणी रिक्त आहेत पोस्ट यामध्ये। ह्याला खरं बळ द्यायचं असेल, मी कौतुक आहे या एनटीएफचं, कारण की ते झाल्यावर जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 800-900 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त केलेत, माझी आकडेवारी बरोबर असेल तर। म्हणजे त्यांची कारवाई चांगली झाली आहे, परंतु जोपर्यंत तुम्ही त्यांना बळ देणार नाही, त्यांना लागणारा रिसोर्सेस हा महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशन मधून तुम्ही देणार नाही, तोपर्यंत हा मिनान्स या ठिकाणी संपणार नाही। आणि ज्या पद्धतीने आता शशीभाऊ म्हणले की मोकोका, माझं म्हणणं आहे सभापती महोदय की या 14 कारखान्यामध्ये एमडी तयार कसं होतं, केमिकल्स या ठिकाणी वापरले जातात, सॉल्व्हंट वापरले जातात, कुठून येतात? तर माझी स्पेसिफिक मागणी या मागलाय, तुम्ही कारखान्यावर कारवाई केली, त्यांना केमिकल सप्लाय करणाऱ्यांच्यावर मोकोका लावा, त्याशिवाय हा सप्लाय बंद होणार नाही। जोपर्यंत तुम्ही सप्लाय तोडत नाही तोपर्यंत ही कारवाई या ठिकाणी थांबणार नाही। मंत्री महोदय तिकडे न बघता तुम्ही ती जाहीर करा कारवाई। ते सप्लाय करणारही पार्ट ऑफ द ऑर्गनायझेशन आहे। मोकोको आम्ही कुणाला लावतो? जॉईंट ज्यावेळी क्राईम केला जातो तर मग तो केमिकल सप्लायर तुम्ही आहे ना। 14 कारखाने जर सभापती महोदय या राज्यामध्ये सापडत असेल तर हे राजाश्रय असल्याशिवाय या ठिकाणी होणार नाही। आणि शासनाने पुढची पिढी वाचवायचं असेल तर या ठिकाणी सिरियसली हा विषय घ्यावा अशी आमची विनंती असणार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असतो तो पाया भक्कम असणं। त्यांच्या स्वप्नांना हसत खेळत योग्य तो आकार देण्यासाठी आणि सुसंस्कारांसोबतच मनोरंजनातून शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आजच निवड करा अंकुर प्ले स्कूल। प्रशस्त ग्राउंड, ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन, ऑलिम्पियाड, अबॅकस सारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन, आठवड्यातून एकदा टेस्ट, मनोरंजनातून शिक्षण हे तर आहेच, पण योगा, डान्स, लाठीकाठी, लेझिम तसेच संस्कार वर्गही आम्ही मुलांसाठी भरवतो। सीबीएसई आणि सेमी माध्यम असे पर्याय उपलब्ध असलेली, सीसीटीव्हीच्या सुरक्षित वातावरणात आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद लाभलेली अंकुर प्ले स्कूल फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन तसेच धावपळीच्या जगामध्ये मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणारी एकमेव स्कूल। आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांना ओळखून त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजच ऍडमिशन घ्या अंकुर प्ले स्कूल,
प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी, लवकरच डे केअर सेंटरही पालकांच्या सेवेत. अंकुर प्ले स्कूल, साने गुरुजी बस स्टॉपच्या मागे, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर.